तर आता पुढचा विधी आहे आहार किंवा भोजन. तर भोजन काळ हा कसा असावा, तर शक्यतो भोजन हे आपण आहार 2 वेळा घ्यावा, सकाळ आणि संध्याकाळ. साधारणतः सकाळी जर आपण म्हणजे लवकर उठत असेल, एक्सरसाइज वगैरे आपलं सर्व व्यवस्थित दिनचर्या असेल तर 9 ते 10 किंवा 10 ते 11च्या दरम्यान, आणि संध्याकाळी 7 ते 8च्या दरम्यान. आणि जेवणानंतर 2 तास झोपायचं नाही. दुपारी दिवा स्वाप तर आपल्याला नकोच आहे. आणि मग रात्री लवकर झोपणे, एक साधारणतः 10-11 पर्यंत, आणि सकाळी लवकर 4 ते 5ला उठणे, असं दिनचर्या ठेवायची आहे. आणि भोजन कडकडून भूक लागलेली आहे आणि मलमूत्रादी विसर्जन व्यवस्थित आहे याचा विचार करूनच आपल्याला पुढचं भोजन घ्यायचंय. 2 जेवणामध्ये साधारणतः 6 तासाचं अंतर असायला हवे, आणि एकदा काही खाल्ल्यानंतर पुन्हा 3 तास आपण काही खायला नको. आणि एकाशन किंवा एक भुक्त असंही, म्हणजे एक वेळा जेवणे हे एक शास्त्रमत आहे. तर आहार किती घ्यायचा आहे याच्यासाठी पण प्रमाण आहे. आपल्या पोटाचे 4 भाग करायचे आहेत, कल्पायचे. त्यातले 2 भाग हे आपल्याला अन्नासाठी, 1 भाग पाण्यासाठी आणि 1 वायू संचरणासाठी, म्हणजे अन्नामध्ये सर्व प्रोसेस होण्यासाठी. आणि पोटाला तडस लागेल किंवा उठणे बसणे ह्या क्रिया व्यवस्थित होतील, श्वासोच्छ्वास वगैरे, असं व्यवस्थित प्रमाणात आपल्याला